एषसुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारम् से पुण्यतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानसे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहणं गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञेय तत्व अधिकार आपण बघतो आहे त्यातही, आणि ज्ञेयाचं यथार्थ ज्ञान करून देणं हे या अध्यायाचं प्रयोजन आहे. त्या दृष्टीने आपण काल बघितलं की चेतना ही किती प्रकारची असते आणि चेतना म्हणजे नेमकी कोणत्या अभिप्रायानुसार कुठे कशी लावायची आहे. चेतना हा आत्म्याचा गुण आहे, आत्म्याचं ते लक्षण आहे, आणि आत्म्याच्या जितक्या काही पर्यायी होतात त्या सर्व पर्यायींमध्ये चेतना व्यापक आहे. म्हणजे जीवाची प्रत्येक पर्याय ही चेतना रूपाची असते, आणि म्हणून ही चेतना 3 विभागामध्ये आम्हाला बघायची आहे. एक ज्ञान चेतना रूपानी, एक कर्मफल चेतना आणि एक कर्म चेतना. जेव्हा ज्ञान चेतना म्हणतो तर ज्ञानाचं कार्य हे वस्तूला पृथक पृथक रीतीने जाणणं हे ज्ञानाचं कार्य आहे. दर्शन म्हणत असताना सामान्य प्रतिभास सत्ता मात्र अवलोकन हे दर्शनाचं कार्य आहे. निराकार प्रतिभास, त्यात आकार पृथक पृथक प्रतिभासित होत नाही, पण ज्ञानामध्ये मात्र पृथक पृथक आकार वस्तूचा प्रतिभासित होतो. ज्ञानाची पहिली जी पायरी आहे तो व्यंजनावग्रह, तिथे देखील ज्ञान हे काही न काही साकार आहे, आकार सहित वस्तूला जाणत आहे, आणि त्याच्या आधीची भूमिका ही दर्शनोपयोगाची आहे. तिथे मात्र निराकार प्रतिभास आहे, आकाराला जाणलेलं नाही. व्यंजनावग्रह ही पहिली ज्ञानाची स्टेप, त्यानंतर अर्थावग्रह, मग इहा, अवाय आणि धारणा. म्हणजे अशा तऱ्हेने हे ज्ञान क्रमाने तिथे होतं. क्रम पूर्ण फॉलो झालाच पाहिजे असं नाही. कधी इहा झाल्यानंतरही ज्ञान सुटू शकतं, दुसऱ्यावर उपयोग केंद्रित होऊ शकतो, आणि परत दर्शन आणि ज्ञान असा क्रम आहे. म्हणजे ज्ञानाचं कार्य हे प्रत्येक वस्तूला पृथक पृथक आकार सहित जाणणं हे आहे. यालाच आगम भाषेमध्ये अर्थ विकल्प म्हटलं आहे, आणि यालाच ज्ञान रूपाची चेतना असं नाव आहे. केवळ ज्ञान रूप जेव्हा शुद्ध आत्मतत्वाचं संचेतन असतं, ही ज्ञान चेतना आहे. मी म्हणजे केवळ ज्ञाता द्रष्टा स्वभावी आत्मा आहे, या प्रतीतियुक्त स्वपर पदार्थाला आकार सहित अवगमन करणं याचं नाव आहे ज्ञान चेतना. दुसरी पहिली आम्ही कर्मचेतना. कर्मचेतनेमध्ये कर्म या शब्दाचा प्रवचनसार ग्रंथामध्ये अर्थ केलेला आहे की कर्त्याचं फल ज्या परिणामावर पडतं त्यालाच कर्म म्हणायचं. म्हणजे प्रतिसमय आत्म्याचा होणारा पर्याय हे त्याचं कर्म आहे. तो कोणत्या रूपात आहे हे न बघता याला गौण करून केवळ त्या पर्यायीला कर्म म्हटलेलं आहे, आणि असं हे जे कर्म त्या भावानी हा आत्मा प्रतिसमय परिणत होतो, हीच त्याची कर्मचेतना आहे. आणि ही कर्मचेतना मग 2 रूपामध्ये आम्हाला दिसते. एक म्हणजे विकारी रूपात दिसते आणि दुसरी अविकारी रूपात दिसते.
अर्हंत सिद्धांना देखील अविकार रूपाची कर्मचेतना आहे, कारण त्यांच्या देखील प्रतिसमय पर्यायी होतच आहे आणि म्हणून तिथे देखील ती कर्मचेतना प्रतिसमय विद्यमान आहे. आणि संसारी जीवांना विकारी परिणमन असल्यामुळे ही चेतना शुभ आणि अशुभ अशा दोन रूपात दिसते. तिसरी कर्मफल चेतना. तर कर्मफल चेतनेमध्ये आत्मा प्रतिसमय आपल्याच परिणामांना भोगतो. जो भाव त्याचा झाला त्या परिणामाचं वेदन देखील तोच करतो आणि म्हणून या दृष्टीतून त्याला कर्मफल चेतना म्हटलेली आहे. ही पण दोन रूपात बघायची आहे. एक शुद्ध भावरूप कर्माचं फळ म्हणजेच निराकुल सुख आणि शुभाशुभ भावांचं फळ म्हणजे सांसारिक आकुलता रूप सुख दुःख. आणि ह्या दृष्टीने निराकुल सुखरूप जी कर्मफल चेतना सांगितली की प्रत्येक जीव किंवा निर्विकारी जीव आपल्या शुद्ध पर्यायीचाच प्रतिसमय भोग घेतो आहे, ही त्याची कर्मफल चेतना आहे. आणि या दृष्टीने ही चेतना अर्हंत सिद्धांना देखील विद्यमान असणार आहे आणि संसारी जीवांना ती हर्ष विषाद रूप अशा प्रकारच्या आकुलताजन्य इंद्रिय सुखदुःखाला देणारी आहे. या रीतीने प्रवचनसारमध्ये ही गोष्ट तीन चेतना रूपाने आम्ही बघितली. आता याच्यामध्ये थोडं परत आम्हाला लब्धी रूप ज्ञान चेतना आणि उपयोग रूप चेतना ज्ञान चेतना या दोनवर आम्हाला लक्ष केंद्रित करायचंय. ज्ञान चेतना ही कुणाला असते? तर ज्ञान चेतना ही सम्यक दृष्टींच्या जीवनात आहे. ज्ञानाचं ज्ञान रूपाने संचेतन करणं ही चेतना सम्यक दृष्टीच्या जीवनात आहे. तीन गुणस्थान पर्यंत त्याची जी चेतना आहे ती तर आहे, परंतु ती कर्म फल चेतना किंवा कर्म चेतना रूपाची अज्ञान रूप चेतना दिसते आहे. म्हणून ही जी ज्ञान चेतना आहे या ज्ञान चेतनेमध्ये पदार्थांचा स्वपर विभागपूर्वक जाणन रूप परिणाम विद्यमान आहे. ती त्याची ज्ञान चेतना आहे. आता ही ज्ञान चेतनेमध्ये आता लक्षात घ्या, थोडं उपयोगात्मक आणि लब्धिरूप ज्ञान चेतना आपल्याला बघायची आहे. सम्यक दृष्टी आहे, त्याचा निरंतर उपयोग आपल्या ज्ञानाशी जोडलेला राहील असं नाही. तोही चौथ्या गुणस्थानवरती अविरत सम्यक दृष्टी असेल, पाचव्या गुणस्थानवरती देश विरत असेल, तर त्यालाही सांसारिक काही गोष्टी त्या ठिकाणी अपरिहार्यपणे कराव्या लागतात. पराकडे त्याचं लक्ष जातं किंवा क्षयोक्षमजन्य ज्ञान असल्यामुळे एकाच तत्वावर त्याचा उपयोग केंद्रीभूत राहू शकत नाही. त्याच्याही उपयोगामध्ये बदल असतो, पलटणी असते. परंतु त्याच्या जीवनामध्ये उपयोगात्मक ज्ञानचेतना काही वेळ जरी राहिली तरी लब्धी रूप ज्ञानचेतना ही निरंतर विद्यमान असते. लब्धिरूप ज्ञानचेतना, पहिल्यांदा आपण या लब्धिरूप ज्ञानचेतनेची व्याख्या पाहू की सम्यक्त्वासोबत जी अविनाभावी रूपाने विद्यमान असते. कोणती? लब्धिरूप ज्ञान चेतना. जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल, सम्यक दर्शनासोबतच इकडे मती श्रुत ज्ञानावरण कर्माचा विशिष्ट क्षयोक्षम देखील आत्म्याला जाणण्याचा असावा लागतो, ज्याला स्वानुभूती मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम हा ते ठिकाणी विद्यमान असावाच लागतो. म्हणून ही जी लब्धिरूप ज्ञान चेतना आहे ही सम्यक्त्वासोबत नियमपूर्वक अविनाभावी रूपाने असतेच. म्हणजे जिथे जिथे सम्यक्त्व आहे तिथे तिथे ही लब्धिरूप ज्ञान चेतना असते. म्हणजेच या ज्ञान चेतनेवर आवरण टाकणारं जे मतिश्रुत ज्ञानावरण कर्म आहे त्याचा क्षयोक्षम ही अशी त्याच्या जीवनात घडणारी आवश्यक घटना आहे, ज्याला लब्धिरूप
क्षयोक्षम लब्धिरूप ज्ञानचेतना म्हटलेली आहे. आणि दुसरी आहे उपयोगात्मक ज्ञानचेतना. तर उपयोगात्मक ज्ञानचेतना की लब्धिरूप ज्ञानचेतना प्राप्त झाली असताना, म्हणजे चौथ्या गुणस्थानापासून पुढे जेव्हा ज्ञानी आपला उपयोग सर्व परज्ञेयांपासून हटवून आत्म्याशी जोडतो, तेव्हा ती उपयोगात्मक ज्ञान चेतना म्हटली जाते. अशा तऱ्हेने दोन ह्या चेतनेचे पर्याय सम्यक दृष्टीच्या जीवनात विद्यमान असतात. आणि यावर जर कोणी असं म्हणेल की आम्ही केवळ आत्म्याला जाणतो आणि पराला जाणणार नाही, किंवा विकाराला जाणणार नाही, किंवा कारणांना आम्ही जाणणार नाही, तर असं जाणणं त्याचं यथार्थ असत नाही. म्हणजे त्यालाही असं म्हणेल की आम्ही निमित्ताला, विकारांना आणि परपदार्थाला तर जाणतो, पण आम्हाला आत्मा ज्ञात झाला नाही, तर असंही तो योग्य रीतीने जाणू शकत नाही. स्वला आणि पराला अशी युगपत जाणणारी त्याची ती ज्ञान पर्याय एका समयात जीवनामध्ये असते. स्वतःला यथार्थ जाणताना परपदार्थ त्याच्या त्या ज्ञानामध्ये ज्ञात होतातच, आणि परपदार्थाचं ज्ञान स्व आत्मतत्वाच्या जागृतीशिवाय होत नाही. म्हणून सम्यक दृष्टी जीव हा स्वपराला युगपत जाणतो, ही ज्ञानाची लब्धी आणि उपयोग रूप पर्याय आहे. एकच पर्याय आणि एकच समय इथे अभिप्रेत आहे. म्हणून लब्धिरूप ज्ञान चेतना ही सर्व सम्यक दृष्टी जीवांना असतेच. ज्ञान चेतना ही ज्ञान गुणाची पर्याय आहे, सम्यक दर्शनाची नाही. आणि लब्धिरूप ज्ञान चेतना म्हणजे ज्ञानाची क्षयोक्षम रूप अवस्था, आणि उपयोग रूप ज्ञान चेतना म्हणजे ज्ञानाची स्वज्ञेयाशी जोडणे रूप प्रवृत्ती असं आहे. आणि म्हणून पहा आता पुढे की जेव्हा आत्म्याचा उपयोग स्वशी केंद्रित असतो, म्हणजे आत्मतत्वाशी जेव्हा तो जोडल्या जातो त्याचा उपयोग, तेव्हा परवस्तू, निमित्त आणि ज्ञान हे त्याला लब्धी रूप आहे. आणि जेव्हा परपदार्थांचा उपयोग आहे, कारण परपदार्थांनाही तो जाणतो, तेव्हा त्याचा उपयोग आहे, तेव्हा स्वच्या ज्ञानाची लब्धिरूप अवस्था त्याच्या जीवनात आहे. आणि ही गोष्ट एकाच पर्यायी आणि एकाच समयामध्ये लावायची आहे. उदाहरण आपण बघितलं काल, रामाचं उदाहरण बघितलं. कोणत्याही सम्यदृष्टी जीवाचं आम्ही उदाहरण लावू शकतो. भरताच्या बाबतीत जर आम्ही लावलं तर भरत चक्रवर्ती होते, आणि भरत चक्रवर्तींना ही लब्धिरूप ज्ञान चेतना निरंतर विद्यमान होती, कारण ते क्षायिक सम्यक दृष्टी होते. जेव्हा ते दिग्विजयासाठी बाहेर पडले, अनेक तऱ्हेचे त्यांना युद्ध करावे लागले, कारण दिग्विजयासाठी चतुरंग सेना ते घेऊन बाहेर पडले. नवनिधी त्यांच्या सोबत होत्या, आणि अनेक ठिकाणी त्यांना शत्रूंना पराजय करण्यासाठी रणशिंग फुंकावं लागलं. आणि तरी देखील त्याही अवस्थेमध्ये त्यांची ही लब्धिरूप ज्ञान चेतना निरंतर त्यांच्या सोबत होती, म्हणजे निरंतर ते ज्ञान चेतनेमध्ये होते. पण बऱ्याच वेळेला त्यांचा उपयोग हा पराशी केंद्रित झालेला होता, म्हणून उपयोगात्मक ज्ञान चेतना पराकडे होती, आणि लब्धिरूप ज्ञान चेतना मात्र स्व आत्मतत्वाविषयीची तिथे विद्यमान होतीच. आणि जेव्हा स्व आत्मतत्वाचा उपयोग असतो, त्यावेळेला परची जाणण्याची क्रिया आहे ही लब्धिरूप त्या ठिकाणी असणार आहे. आणि तसही जो सम्यक दृष्टी जीव असतो त्याच्या जीवनात उपयोग रूप ज्ञान चेतना 6 महिन्यातून एकदा अवश्यपणे असणारच असते.
विरह त्याचा जर आम्ही बघितला उपयोगात्मक ज्ञानचेतनेचा, तर त्याचा विरह काल सांगितलाय 6 महिने. विरह काल 6 महिने सांगितला, याचा अर्थ की 6 महिन्यानंतर नियमपूर्वक त्यांना अशा प्रकारची आत्मउपयोगरूप प्रवृत्ती असतेच. आणि म्हणूनच लक्षात घ्या की राम लक्ष्मणाचं प्रेत घेऊन फिरला असं म्हटलं जातं ते 6 महिने. कारण जेव्हा उपयोग आत्मतत्वाशी तल्लीन झाला, म्हणजेच उपयोगात्मक ज्ञान चेतना विद्यमान झाली, त्यावेळेला भ्रम जीवनातला तुटला आणि लक्ष्मण मला सोडून जाऊ शकत नाही, ही जी त्यांची एक अटूट भावना होती, ती भावना त्यांची खंडित झाली, तुटली आणि लक्ष्मण मेलेला आहे हे त्यांनी स्वीकार केलं. तर अशी ही लब्धिरूप आणि उपयोगरूप ज्ञान चेतना ही कुणाच्या जीवनात आहे, तर 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे. कारण तोपर्यंतच क्षयोपक्षमजन्य अवस्था असते. 13व्या मध्ये मात्र केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे युगपत सर्व काही प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात प्रतिभासित होतं. जोपर्यंत मतिश्रुत ज्ञान आहे तोपर्यंतच ह्या चेतना अशा ज्ञान चेतना रूपाने त्या ठिकाणी आहे. आणि त्याची आता 13व्या गुणस्थानात पूर्ण ज्ञान चेतनेची अभिव्यक्ती आहे. म्हणजे ज्ञान चेतना क्षयोपक्षमजन्य 12व्या गुणस्थानापर्यंत. पुढे मात्र पूर्ण अभिव्यक्ती ज्ञान चेतनेची असणार आहे. म्हणजे साधक दशा आणि साध्य दशा अशा रूपाने बघितली तर साधक 4 ते 12 गुणस्थानापर्यंत क्षयोपक्षमजन्य ज्ञानगुणाची पर्याय आणि 13व्या मध्ये मात्र पूर्ण केवल ज्ञानाची प्राप्ती म्हणून संपूर्ण ज्ञान चेतनेचंच कार्य तिथे दिसत आहे. ही झाली प्रवचनसारच्या दृष्टिकोनातून आपण इथपर्यंतचा हा भाग बघितला. एवढं डिटेल वर्णन प्रवचनसार मध्ये येईलच असंही नाही, परंतु आपल्याला हे थोडं ज्ञात असावं म्हणून या गोष्टीचा जास्त मी या ठिकाणी विचार सांगितलेला आहे. पुढे पंचास्तिकाय ग्रंथाच्या आधारे देखील कुंद आचार्यांनीच चेतनेचे 3 भेद सांगितले. हेच भेद सांगितले, कर्मचेतना, कर्मफल चेतना आणि ज्ञान चेतना. पण त्या ठिकाणी त्यांनी सांगताना कोण त्याचे स्वामी आहे यावर भर दिला आणि हे सांगितलं की कर्मफल चेतना ही कोण भोगतो, तर जो एकेंद्रिय जीव आहे, ज्याला प्रतिकार करण्याचं यत्किंचित देखील सामर्थ्य नाही, त्याला कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर जर आघात झाला तर त्याला प्रतिकार करता येत नाही. ते सगळेच्या सगळं कर्म त्याला निमूटपणे सहन करावं लागतं. त्यांना ही कर्मफल चेतनाच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की एकेंद्रिय जीवाला, एकेंद्रिय जीवामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती. समजा वनस्पतीवर काही उपसर्ग आले, कुणी त्यावर त्यांना एखादं ऍसिड किंवा केमिकल टाकलं, आणि आज तर आपण बघतो की वनस्पतींवर केमिकलचा प्रयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. अन्नधान्याचं उत्पादन वाढावं म्हणून त्यांची नैसर्गिक प्रक्रिया आज नष्ट करून टाकलेली आहे आणि केमिकलच्या माध्यमातून दुप्पट मिळतं का या दृष्टीने परिणाम सुरू आहे आणि त्याचे विघातक परिणाम पण आम्हाला दिसतात आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर जे काही हा उपसर्ग आहे वास्तविकतः, आणि जो उपसर्ग आहे तो त्यांना निमूटपणे सहन करावं लागतो. ते काहीही प्रतिकार करू शकत नाही. म्हणून ही त्यांच्या जीवनात ही कर्माच्या फलाला भोगणे रूप एवढी चेतना त्या ठिकाणी कार्यकारी दिसते. आणि त्यांना कर्माच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांना प्रकृष्टतर अशा ज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्माचा उदय असतो. कारण ज्ञानाची देखील एकेंद्रिय जीवांना ज्ञानावरण कर्माचा देखील प्रकृष्ट उदय आहे आणि वीर्यांतराय कर्मक सामर्थ्य देखील कमी आहे.
त्याचाही प्रकृष्ट उदय त्या ठिकाणी असतो. त्यामुळे इच्छापूर्वक कार्य करण्याला ते समर्थ नाही. आणि शिवाय अंतरायाच्या निकृष्ट क्षयोक्षम आहे. अंतराय कर्माचा क्षयोक्षम सगळ्याच संसारी जीवांना आहे. म्हणजे दान, लाभ, उपभोग आणि वीर्य या ज्या 5 लब्धी अंतराय कर्माच्या क्षयोक्षमामध्ये अगदी निगोदी जीवांपासून जो एका श्वासात 18 वेळा जन्म मरण करतो, त्यांच्यापासून सर्वच संसारी जीवांना 12व्या गुणस्थानापर्यंत या 5 लब्धींची प्राप्ती असतेच असते. निगोदी जीवांना देखील मतिश्रुत ज्ञान निसर्गतः आहे. मतिश्रुत ज्ञान आहे, 2 ज्ञान आहे, एक चक्षुदर्शन असतंच आणि 5 लब्धी असतातच असतात. एवढं तर त्यांना जन्मजात त्या ठिकाणी प्राप्त आहेच. हे त्यांचं जीवित्वाचं लक्षण आहे. आणि म्हणून इथे देखील त्यांना त्याची प्राप्ती आहे, नाही असं नाही. पण त्या अंतराय कर्माचा काय आहे, त्यांना अत्यंत निकृष्ट क्षयोक्षम आहे. सगळ्यात निकृष्ट क्षयोक्षम त्यांच्या जीवनात आम्हाला दिसतो. आणि म्हणून फक्त ते सुखदुःखाचं वेदन करू शकतात, बाकी काहीही करू शकत नाही. म्हणून त्यांना प्रामुख्याने कर्म फल चेतना सांगितली आहे. ग्रंथ पंचास्तिकाय संग्रह ग्रंथ, आय थिंक 39-40 नंबरच्या ह्या गाथा असाव्या आणि त्यामध्ये ही गोष्ट उजागर केलेली आहे. नंतर त्रसजीवांना म्हणजे द्विनिंद्रियांपासून असंज्ञी पंचेंद्रिय किंवा संज्ञी पंचेंद्रियापर्यंतही लावू शकतो. त्रसजीवांना कर्मचेतना आणि कर्मफलचेतना आहे. आता यातही ज्याची जशी प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असेल त्या दृष्टीतून कर्मचेतना लावायची. आणि केवळ काही जण निमूटपणे भोगतात, त्यांना कर्मफलचेतनेचं प्राबल्य आहे. परंतु तरी देखील हे जीव हलनचलन करून आपलं स्वसंरक्षण कधी कधी करू शकतात. जसं मुंगी आहे, मुंगीला जर आम्ही काही दुखापत केली किंवा तिच्या मार्गामध्ये अडसर आणण्याचा प्रयत्न केला तर मुंगी आम्हाला चावू शकते. ती स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अशा प्रकारचं तिचं सामर्थ्य देखील आहे. म्हणून तिच्या जीवनात कर्मचेतना पण आहे आणि कर्मफल चेतना पण आहे. परंतु अनेक अशा प्रकारचे प्राणी असतात की त्या ठिकाणी त्यांना असं असताना सुद्धा प्रतिकार ते करू शकत नाही आणि भोगण्याची त्यांची अशी विलक्षणता असते. आणि या दृष्टीतून जर पाहिलं तर त्या इंद्रियाच्या क्षयोक्षमानुसार, म्हणजे द्विनिंद्रिय असेल तर त्याचं कमी क्षयोक्षम आहे, नंतर त्रिनिंद्रियवाल्यांना त्याच्यापेक्षा जास्त आहे, चतुरेंद्रियवाल्यांना आणखी थोडं जास्त आहे. अशा दृष्टीतून हे सगळं या ठिकाणी कर्मचेतना आणि कर्मफल चेतना लावायची. की द्विनिंद्रिय जीव आहे की जे पोटावर सरपटणारे आहे, ज्यांना पाय नसतात, असे जे जीव आहे त्यांना द्विनिंद्रिय जीव म्हणतात. जसे छोट्या छोट्या अळ्या वगैरे असतात हे. तर त्या ठिकाणी एकेंद्रियापेक्षा त्यांचं सामर्थ्य किंचित जास्त आहे. पण 3 इंद्रिय जीवांच्या बाबतीत पाहिलं तर ते कमी आहे. अशा तऱ्हेने त्या ठिकाणी हीनाधिकता लावून कर्मचेतना आणि कर्मफल चेतना ही त्यांच्या जीवनात आपल्याला घटित करावी लागते. आणि इथे प्रकृष्ट ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आहे. वर आपण प्रकृष्ट तर पाहिला होता, या ठिकाणी प्रकृष्ट ज्ञानावरणाचा क्षयोक्षम आणि वीर्यांतरायाचा अल्प क्षयोक्षम असतो. आणि म्हणून काही कार्य ते इच्छापूर्वक करू शकतात. त्यांना जर काही अडथळा आला, त्यांच्यावर जर काही प्रसंग आले तर त्या ठिकाणी ते आपलं संरक्षण करण्याची तजवीज ते जीवनामध्ये करू शकतात. आणि प्राणीसृष्टीला आपल्या जीवावर संकट येणार आहे याची चाहूल देखील काही माध्यमातून आधीच त्यांना कळू शकते. जसं आपण उदाहरण पाहतो की मुंग्या उन्हाळा लागायच्या आधी
खूप मोठ्या प्रमाणात त्यांची उत्पत्ती दिसते आणि त्यांना पावसाळ्यासाठी लागणारा सगळा साठा ते बरोबर त्या ठिकाणी करून ठेवतात. किंवा अनेक वेळेला असं म्हटलं जातं की पशुपक्षींना भूकंप वगैरे येणार किंवा पूर येणार त्याची पहिलेच चाहूल लागते. जर गोठ्यामध्ये गाई म्हशी बंदिस्त नसतील तर पूर येण्याचे संकेत त्यांना आधी मिळतात आणि ते आपलं स्थान सोडून जाऊ शकतात. तर अशा प्रकारची चेतना त्यांची त्या ठिकाणी असते. ही आहे कर्मचेतना. आणि काही वेळेला त्यांना कर्माचं फल भोगावंच लागतं. प्रत्येकालाच भोगावं लागतं ते. आणि ती आहे कर्मफल चेतना. म्हणजे काही सामर्थ्य ती कर्मचेतना आणि काही भोगणे रूप अपरिहार्यता ती कर्मफल चेतना. अशी ही त्रसजीवांपासून द्विनिंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियांच्या जीवनात दिसते. जितके कोणते मिथ्यादृष्टी जीव असतील त्यांच्या जीवनात या दोनच चेतना असतात, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना. इव्हन म्हणजे नरकामध्ये सुद्धा संज्ञी पंचेंद्रियत्व आहे आणि मिथ्यादृष्टी जीव असतील तर त्यांनाही याच दोन चेतना आहे. मनुष्य पर्याय असेल, तिर्यंच पर्याय संज्ञी पंचेंद्रियत्वाची असेल किंवा एखादा देवगतीमधले जीव असतील तर मिथ्यादृष्टी अवस्थेत या दोन चेतना आहेत. आणि जर सम्यक्त्व प्राप्त झालं असेल तर मात्र त्यांना ज्ञान चेतना देखील असते. आणि ज्ञान चेतनेचं आत्ता आपण स्वरूप बघितलं की मी केवळ ज्ञान स्वभावी आत्मा आहे याचं ते संचेतन करतात. कर्मचेतना अनुषंगाने त्यांच्याही जीवनात असतेच. जोपर्यंत पूर्णत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत ह्या तीन चेतनेच्या धारा त्यांच्या जीवनात आहे. ज्या प्रमाणात शुद्धतेचं संचेतन त्या प्रमाणात ज्ञान चेतना, ज्या प्रमाणात कर्म आवरण त्या प्रमाणात कर्म चेतना आणि कर्मफल चेतना ही त्यांच्या जीवनात असते. आणि या संज्ञी पंचेंद्रिय जीवांमध्ये अशी ही कर्माची विचित्रता नानाविधता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोणाला प्रकृष्ट ज्ञानावरण कर्माचा उदय असतो तर कुणाला त्या ठिकाणी अल्प असा असतो. आणि त्या दृष्टीने यामध्ये स्थित्यंतर नानाविधता आम्हाला बघायला मिळते. ही झाली आमची पंचास्तिकाय. या ग्रंथाच्या आधाराने ज्ञान चेतनेची त्रिविध रूप पहिल्यांदा आपण बघितलं प्रवचनसारच्या दृष्टीतून. ही दुसरी आत्ता आपण जी बघितली एकेंद्रिय जीवांच्या ही पंचास्तिकायच्या दृष्टिकोनातून आचार्य कुंदकुंदांनीच ही कल्पना मांडलेली आहे. आणि तिसरा ग्रंथ आचार्य कुंदकुंदांचा जर आम्ही उघडला आणि तो समयसार ग्रंथ, तर या समयसार ग्रंथामध्ये देखील आम्हाला ह्या तीन प्रकारच्या चेतना दिसतात. तीन प्रकारच्या चेतना दिसत असताना समयसार हा व्यक्तींचं किंवा जीवांची विभागणी दोनच मध्ये करतो, एक ज्ञानी आणि एक अज्ञानी. ज्याला समीचीन समजलेला आहे, ज्याचा अकाट्य विश्वास आहे, ज्याचा अभिप्राय योग्य आहे तो ज्ञानी. आणि ज्याच्या अभिप्रायामध्ये चूक आहे, ज्याच्या मान्यतेतच चूक आहे, ज्याला मिथ्या दर्शनाचा उदय आहे तो अज्ञानी. या दोन विभागात जेव्हा आम्हाला ही चेतना तीन तऱ्हेने बघायची असणार आहे तेव्हा ज्ञान चेतना म्हणजे ज्ञानाचं संचेतन की मी केवळ ज्ञान स्वभावी आत्माच आहे, मी ज्ञाता द्रष्टा स्वरूपच आहे, अन्य रागादिक माझ्यात नाही. हा जर सम्यक दर्शन पूर्वक अकाट्य विश्वास जीवनात आहे तर तो ज्ञानी आहे. आणि ज्ञानीच्या जीवनात श्रद्धा अपेक्षेने निरंतर ज्ञान चेतना विद्यमान असते. त्याला कषायांच्या उदयामध्ये कर्मचेतना किंवा कर्मफल चेतना दिसली तरी देखील त्याचं गौणतेने वर्णन करून ती नाही असं देखील समयसार ग्रंथात म्हटल्या जाऊ शकतं. ज्ञानी आहे ना तो,
ज्ञानीनी कर्माला म्हणजे पराचं कर्तृत्व तो स्वीकारत नाही आणि पराचं भोक्तृत्वही तो श्रद्धेने स्वीकारत नाही, म्हणून त्याला दोन्ही चेतना श्रद्धा अपेक्षेनी नाही असं देखील कथन आम्हाला मिळतं. आणि या ठिकाणी कर्मचेतना आणि कर्मफल चेतना याची किंचित व्याख्या आपल्याला समयसारच्या दृष्टीतून, की कर्मचेतना म्हणजे पराचं कर्तृत्व घेणं, याला कर्मचेतना म्हटली आहे. आणि पराचं भोक्तृत्व स्वीकारणं, याला कर्म फल चेतना म्हटली आहे. जो ज्ञानी आहे त्यांनी पराचं कर्तृत्व स्वतःकडे श्रद्धा अपेक्षेने तो स्वीकारत नाही. रागाच्या उदयात तो पराचं कर्तृत्व कथनचित घेतो, पण त्याला त्याचा स्वभाव समजत नाही आणि म्हणून तो रागाचं कर्तृत्व न घेतल्यामुळे पराचं कर्तृत्व न घेणारा म्हणून कर्म चेतनेला नाकारणारा आहे. तो पराला मी भोगू शकतो ही त्याची मान्यता देखील बदललेली आहे. मी केवळ माझ्या शुद्ध तत्वालाच उपभोग घेऊ शकतो या समीचीन मान्यतेतच तो रममाण आहे आणि म्हणून त्याला कर्म फलचेतना देखील नाही. अशा तऱ्हेचं या ठिकाणी श्रद्धा अपेक्षेने आणि त्या त्या गुणस्थानाच्या भूमिकेतून त्या त्या पायरीनुसार आम्हाला ही चेतना त्रिविध रूपामध्ये तिथे बघावी लागते. तिथे प्रमुखता ज्ञानी आणि अज्ञानी जीवाची आहे आणि जो सम्यक दृष्टी आहे तो ज्ञानी आहे. ही जर आपण तिथे कल्पना मान्य केली तर आम्हाला ती ज्ञान चेतना आहे. कर्म चेतना आणि कर्मफल चेतना गौण रूपाने आहे हे मानावं लागतं. इथपर्यंत मला वाटते चेतनेचं वर्णन आपण बघितलं आणि बहुतांश आपल्याला ते लक्षात आलं असेल. मिथ्या दृष्टी जीवाला ज्ञान चेतना नसतेच. त्यांना कर्मचेतना आणि कर्मफल चेतना हीच त्यांच्या जीवनात असते. ज्या समयात जीव विकारी भाव करतो म्हणजेच कर्मचेतना करतो, त्या समयात तो हर्ष विषाद भावांना म्हणजे कर्मफलाला देखील भोगतो आणि हीच या ठिकाणी कर्मफल चेतना आहे. आणि म्हणून कर्मचेतना आणि कर्मफल चेतना ही एकाच समयात आहे. समयभेद यामध्ये नाही. कर्मचेतना मी पराला करतो आणि मी पराला भोगतो, अशा प्रकारचा हर्ष विषाद भावांना मी भोगतो, ही कर्मचेतना. कर्मफल चेतना आणि मी विकारी भाव करतो, ही कर्मचेतना. हे एका समयात मिथ्या दृष्टीच्या जीवनात आपल्याला दिसतात. मिथ्या दृष्टी असो किंवा सम्यक दृष्टी असो, कोणतीही व्यक्ती परपदार्थाचा भोग घेऊ शकत नाही, कारण निश्चयाने हा जीव पराला भोगू शकत नाही. असद्भूत व्यवहाराने जीव पराचा भोगता म्हटल्या जातो, परंतु विशिष्ट प्रयोजनाने ही गोष्ट कथनची सत्य आहे, पूर्णतः सत्य नाही. आणि म्हणून निश्चय जे सांगतो ते आम्हाला स्वीकार जीवनामध्ये करायचं आहे. तर अशा तऱ्हेने या आपण चेतनेचं विस्तृत वर्णन आपण बघितलं. कारण आम्हाला 124 नंबरची गाथा जेव्हा समजायची आहे तेव्हा हा भाव आमच्या उपयोगी पडणार आहे आणि त्या दृष्टीतून आचार्यांचे शब्द परंतु साध्या शब्दांमध्ये आपण या ठिकाणी चेतना रूपाने बघितलं. यावर जर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आपल्याकडे 3-4 मिनिटाचा वेळ आहे. हॅलो ताई. लब्धी रूप चेतना सम्यक दृष्टी जीवाजवळ नेहमी असतेच आणि उपयोगी चेतना जी आहे ती बदलत राहते, कधी स्वकडे कडे कधी परकडे. हो. आणि म्हणजेच रामाच्या
रामाच्या हा. उदाहरणावरून आपण पाहिलं की 6 महिने त्याचा उपयोग पराकडे होता म्हणून तो लक्ष्मणाला हे करत होता, घेऊन फिरत होता. हा. पण मग हो, जेव्हा त्याचा हो. 6 महिन्यानंतर तो कालावधी संपला आणि त्याचा उपयोग स्वकडे आला, त्यावेळी हा. ती त्याची उपयोगरूपी पराकडची चेतना संपली. हो. आणि स्वकडे केंद्रित झाली. हा, हो, करेक्ट. बरोबर, कळलं. आणि सम्यक दृष्टीला ही आहेच. हो. हम्म. ठीक आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.